देखिए, बच्चू कडू साहब के साथ मैं 2014 से 2019 आमदार की हैसियत से काम किया और मैंने उनके काम करने का जो तरीका है, जिन मुद्दों को उठाने का है, जो महाराष्ट्र से जुड़े हुए मुद्दे हैं, चाहे वो किसानों का मुद्दा हो या अपंग लोगों का मुद्दा हो, ये सब ऐसे मुद्दे हैं जिसको कोई नहीं उठाना चाहता है। बच्चू कडू साहब कई सालों से लड़ रहे हैं और उन्होंने ये जो आंदोलन शुरू किया है उसका एमआईएम पक्ष पूरी तरीके से समर्थन करता है। हम कांधे से कांधा लगाकर खड़े हुए हैं और हमारी भी सरकार से यही मांग है कि किसानों का 7/12 कोरा किया जाए, अपंगों को कम से कम 6,000 रुपये जो मानधन मिलना चाहिए वो मानधन देना चाहिए सरकार ने। वैसे भी सरकार बहुत सारे फालतू कामों के ऊपर करोड़ों रुपया खर्च कर रही है। ये लोगों को पैसा अगर देंगे तो ही महाराष्ट्र आगे बढ़ेगा। उसमें आप 2 फ्लाईओवर कम बना दीजिएगा चलेगा, लेकिन अपंग लोगों को 6,000 रुपये मानधन मिलना ही चाहिए। किसानों का जो 7/12 है उसको पूरी तरीके से साफ कर देना चाहिए। ये अहम मुद्दे हैं जो विधानसभा के अंदर कोई उठाने के लिए तैयार नहीं है। बच्चू कडू साहब लड़ रहे हैं, हमने सोचा कि चलिए हम भी थोड़ा सा हाथ बार लगा देते हैं और उनके साथ कांधे से कांधा लगाकर। महाराष्ट्र के अंदर देश की सबसे ज्यादा आत्महत्या किसानों की कहीं होती है तो वो मेरे महाराष्ट्र के अंदर होती है। यानी कि सरकार से घोषणा कर रही है, करोड़ों रुपये के वादे कर रही है, लेकिन ये पैसा किसानों तक नहीं पहुंच रहा है। इस वजह से आत्महत्या का प्रमाण बढ़ रहा है। कहीं ना कहीं अपने सरकार को नीतियों में बदल लाने की जरूरत है। और सबसे अहम बात, अगर महाराष्ट्र राज्य का कृषि मंत्री विधानसभा के अंदर बैठ के अगर जुआ खेल रहा है, अगर रमी खेल रहा है, तो ऐसे सरकार से उम्मीद क्या करेंगे, आप खुद बताइएगा।
मैडम क्या नहीं, मैडम क्या से बस शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे. भारत माता की जय. भारत माता की जय. तेलंगणाचा आधार पेमेंट झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. तेलंगणाचा आधार पेमेंट झालीच पाहिजे. एक हिंदी में बाइट लेने दो। आप कब तक आ रहे? आप तो कब तक आ रहे? हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। बोलो भारत माता की जय, बोलो भारत माता की जय। शेतकऱ्याचा सातबारा शेतकऱ्याचा सातबारा 10,000 रुपये नहीं तो जो कार्यकर्ते उन्होंने तो भी वाजिद है ना हाँ अभी जरा भैया चलो ओके थैंक यू। बस चलो भैया इधर आओ इधर। अरे बंद करने का मेरे को आओ। अरे आरिफ भाई आम्ही त्रास जनशक्ती पक्षाकडून आलेलो आहे। आमचे बच्चू भाऊ शेतकऱ्यांसाठी गरीब लोकांसाठी खूप काम करत आहे म्हणून आम्ही त्यांच्या मागे सदैव उभा राहतो। आमच्या जे आहे आमच्या इथे खूप पाण्याचे पण प्रश्न आहेत। शेतकरी पण आहेत ते राबतात तरी त्यांना कोणताच मोबदला भेटत नाही। खूप कष्ट करतात कारण की शेतकरी असले तरच आपण पुढे काही खाऊ शकतो। आजची काय मागणी आहे तुमची आंदोलन? आजची मागणी आहे आमची की जे गरीब लोक आहेत शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी भेटली पाहिजे कारण ते खूप आत्महत्या करतात। 6,000 रुपये महिन्याचं हो आणि जे अपंग दिव्यांग बांधव आहे आमचे त्यांना नाही का मानधन भेटलं पाहिजे। 10,000 रुपये महिना कोणाला 6,000 रुपये महिना असं केलं पाहिजे भाऊ। म्हणजे भाऊची अशी आणि आमची सगळ्यांची पण अशी मागणी आहे। आम्ही इथूनच छत्रपती संभाजीनगर मधलीच आहोत। माझं नाव आहे अपूर्वा कुणाल राऊत। अच्छो करो
घेतल्याशिवाय राहत नाही. अपंग संघटनेचा सहभागी झालेले आहेत. आणि जे खरे मुद्दे महाराष्ट्राचे आहेत एक रस्त्यावर उतरत असेल तरी काही आमदार कोणत्याही मंत्री बोलायला तयार नाही. शेतकऱ्यांचा मुद्दा असू द्या, ते आपल्या अपंग लोकांचा मुद्दा असू द्या, महिलांचा मुद्दा असू द्या, सगळे मुद्दे आमची अपेक्षा आहे. विधानसभा आता संपलेला आहे, याच्यामध्ये किती गांभीर्याने चर्चा झाली, किती आमदारांनी हे प्रश्न उपस्थित केला की नाही आपल्याला अपंगांसाठी लढायचं, आपल्याला शेतकऱ्यांसाठी लढायचं आहे. शेतकरी या राज्याचा काही ठिकाणी नाही आहे, त्यांना त्यांच्या कष्टाचे पैसे मिळायला पाहिजे, त्यांची इतकीच मागणी आहे. आज हे खरी गोष्ट आहे की नाही आहे की सर्व देशामध्ये सर्वात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांचे उभे होत आहे. आंदोलन आहे त्याला पहिले त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी पुढच्या काळामध्ये बच्चू कडू साहेबांच्या या आंदोलनामध्ये त्यांचा लॉंग मार्च होता, त्याच्यामध्ये सामील व्हायचं आहे. आणि आज शहरामध्ये ते आलेले आहे आणि मी स्वतः इथे आलेला आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठेही या मुद्द्यावर ते लढत असेल तर आम्ही त्यांना पूर्ण पाठवू. पण सरकार याची दखल घेईल का? काय हे दुर्दैव याचं वाटतं की सरकार खूप सारे फालतू मुद्द्यावर चर्चा करत आहे, कोट्यवधी रुपये फालतू मुद्द्यावर खर्च करत आहे. त्यांना खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची काय अडचण आहे ते ऐकण्यासाठी त्यांना वेळ नाही आहे. आणि मी कशाला म्हणतो की जेव्हा या राज्याचा कृषी मंत्री विधानसभेमध्ये बसून जुवा खेळत असेल, कमी खेळत असेल तर या सरकारकडून आपण काय अपेक्षा करणार आहे? विधानसभेमधून आपण चर्चा करण्यासाठी पाठवलेले आमदार तिथे जाऊन एकमेकाशी भांडत आहे. तिथे जाऊन फक्त तुम्हाला एक चांगला रस्ता नाही मिळाला म्हणून ते एका वेटराला एक नेता कसा मारतो, हे सगळं प्रकरण महाराष्ट्राने कधी बघितलं नाही होतं, ते आज आपल्याला बघायला मिळत आहे. आणि दुर्दैवाने हे नेते नाही आहे, हे गुंड लोक आहेत, ते तिथे गेलेले आहेत. बरोबर. पुढच्या काळामध्ये प्रहार सोबत MIMचे कार्यकर्ते नेते महाराष्ट्रभराच्या आंदोलनामध्ये सहभागी दिसतील का? आता इतिहास दिली महाराष्ट्राच्या अध्यक्ष नेत्याने आल्या म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचे MIMचे कार्यकर्ते पदाधिकारी सगळे पुढच्या काळात जेव्हा आमचे बंधू बच्चू कडू साहेब आम्हाला हाक मारतील की तुम्ही आमच्या सोबत या, आम्ही यायला तयार. थँक्यू.